ताईसाहेब अहो जाऊ द्या, लई बी मनाला लावून नका घेऊ. तसं नाही ग चंदे, पण भाऊजींनी माझ्यावरचा राग माझ्यावर काढायला पाहिजे होता. आता राणा त्यांनी काढला, आता आपण काय करायचं? इसरा जाऊ दे. कसं इसरू ग? मामस्ती किती लागले पाहिले ना. माझा राणा असं कधीच करणार नाही. वहिनी साहेबांनी एवढा जीवानिशी मारायचा प्रयत्न केला, पण माझ्या राणाने त्यासनी कधी हाताच्या बोटाने शिवलं बी नाही. मग मामासनी कसं मारल तो? ताईसाहेब बाई होत्या म्हणून कायद्याचं भ्या होतं राणादासनी, म्हणून हात बी लावला नाही. पर हिथं मामा इथं घावलं राग काढाय. नाही, माझा मामावरच विश्वास नाही. माझा राणा असं कवाच करणार नाही. मग माझं मामा काय खोटं बोलायलात काय? का त्यांनी स्वतःच्या स्वतःला मारून घेतलं? हो गोदाक्का, माझ्यावरचा राग होता तर माझ्यावर काढायचं ना. मामासनी का म्हणून मारलं हो? माझ्या मामांनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलं. आणि त्याच मामानं पण मी हे खपवून घेणार नाही. चोर तर चोर, वरनं शिरजोर. माधुरी, राणाला लहानपणापासून ओळखते मी. तो असं करणारच नाही. तोंड सांभाळून बोल तू. माझं तोंड गप करशील हो, पण जगाचं काय? खून करून फरार यो माणूस आता तो चोरी दरोडे बी करायला लागलाय. स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा कसला आलाय भरोसा? बास माधुरी, आता एक शब्द तोंडातनं बाहेर काढशील तर काय करणार आहे गोदाक्का? मारशील मला? मारून टाका मला. नाहीतरी तुमचा तो लाडका लेकर राहणार, तो माझा जीव घेण्याच्या अगोदर तुम्ही एकदाच काय ते मला मारून टाका. काय झालं माधुरी? काय बोलतेस तू? वहिनी, तुम्हासनी बी चुकीचं बोलते असं वाटतंय. माझ्या बोलण्याचा काही अर्थच नाही बघा. ठीक आहे, तुम्हाला मी या घरात नकोय, हरकत नाही. मी जातोय घर सोडून. अहो ताईसाहेब कुठं? बॅग भरायला छंद आहे. माझ्या ताईसाहेबांनी बी असंच घरात एकटं पाडलं होतं यांनी. थांबा, मी येते बॅग भराय. थांबा गोदाक्का, अहो राहू द्या ना, कशाला भांडताय तुम्ही? राणाजींचं खरंच चुकलंय. नाही अंजली, अगं मी परत परत सांगते, राणा असं नाही करणार. अहो गोदाक्का, तुमचा राणा तुम्हाला जसा वाटतोय ना तसा नाही राहिलाय आता. अहो खूप बदललेत ते. नाही नाही, तर फक्त समोर यायची वाट बघते मी. बम बम बोले, जय बम बम बोले. सांग बोलानाथ, या घरात ना आपल्याला भिक्षा मिळेल काय? वय म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ, या घरात पुण्यवान माणसं राहतात काय? वय म्हणतोय बोलानाथ. माय माय, बोलानाथ, ही माय पुण्यवान असते काय? वय म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ, समध्या माय पुण्यवानच असतात. माय, तुझ्या सुनेच्या हातनं भिक्षा मिळेल काय? अंजली, सूप भरून धान्य घेऊन ये. हा आणते. माझा राणा परत येईल काय? सांग बोलानाथ, या मायचा राणा परत येईल काय? वय म्हणतोय बोलानाथ. सांग बोलानाथ, राणानं खून केला काय? नाही म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ, यांचा राणा चुकीचा वागतोय काय? नाही म्हणतोय बोलानाथ. बोलानाथ, सांग, यांच्या राणानं पोलिसात शरण जायला पाहिजे काय? नाही म्हणतोय बोलानाथ. अंजली बाई,
जनावरावर तरी विश्वास ठेवा. खबरदार माझा हात जरी धरलात तर. तुम्ही त्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं मला कधी. अहो नाही हो. अहो काय ते पोलिसांनी ओळखू नये म्हणून असा वेश बदलून आलोय. अंजलीबाई खरं सांगतो, हे समजा जे चालले का नाही, हे समजा मग मामा आहे त्यानेच अडकवलंय मला. वहिनीसनी घराबाहेर काढलं, त्यासनी जेलात पाठवलं म्हणून तो बदला घ्यायलाय. वाटलंच होतं मला तुम्ही असंच काहीतरी सांगणार. माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास राहिला नाहीये बरं का. अहो अंजलीबाई, ते वरनं दिसतो तसा नाही, तो लय पोचलेला गुन्हेगार आहे. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अहो, अंजलीबाई माझं ऐकून तर घ्या. अहो पोलिसांनी मला अटक केल्यावर पोलीस स्टेशनला नाही नेलं, तर डायरेक्ट ते मामाच्या अड्ड्यावर नेलं. अरे वा, चोऱ्या करायच्या तुम्ही, दरोडे घालायचे तुम्ही, आणि अड्डा मात्र मामांचा. तुमचा खोटारडेपणा लक्षात आलाय माझ्या. अहो अंजलीबाई खरं सांगले मी. गोदक्का, की मामा लई बनेल निघाला बघ. तुम्हाला पैसे देताना माधुरीनं अडवलं म्हणून माधुरीचा राग तुम्ही मामांवर काढला. अहो नाही हो, अजिबात नाही. तुम्ही आता कितीही नाही म्हणा, तुमच्यावर माझा अजिबात विश्वास राहिला नाही. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून सांगते. अहो अंजलीबाई, अंजलीबाई ऐकून तर घ्या. हे अगं बघ. तू सांग की जरा. राणा, बाकी कुणाचा विश्वास तुझ्यावर असेल नसेल, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. अगं मग सांग की अंजलीबाईसनी. हे बघ, आता ती ऐकणार नाही. त्या मामानं बराबर कान भरल्यात तिचं. पण आता तू इथनं जा, आणि त्या मामाचा ह्या माग कसा हात आहे हे सगळं जगासमोर आणत नाहीस तर तू या घरात यायचं नाही. ना जा रे माझ्या लेकरा, जा. गोदक्का, तू म्हणतीस तसंच होईल बघ. त्या मामाचं खरं रूप मी समजा जगासमोर आणणारच. गोदक्का, आता मी माझ्यावर टाळ मिटवूनच तुझ्या पायात येईन बघ. तुम्ही त्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं मला कधी. अहो, नाही हो. अहो काय ते पोलिसांनी ओळखू नये म्हणून असा वेश बदलून आलोय. अंजलीबाई खरं सांगतो, हे समजा जे चालले का नाही, हे समजा मग मामा आहे त्यानेच अडकवलंय मला. वहिनीसनी घराबाहेर काढलं, त्यासनी जेलात पाठवलं म्हणून तो बदला घ्यायलाय. माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास राहिला नाहीये बरं का. अहो अंजलीबाई, ते वरनं दिसतो तसा नाही, तो लय पोचलेला गुन्हेगार आहे. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अहो, अंजलीबाई माझं ऐकून तर घ्या. अहो पोलिसांनी मला अटक केल्यावर पोलीस स्टेशनला नाही नेलं, तर डायरेक्ट ते मामाच्या अड्ड्यावर नेलं. वहिनी, हा, कुठे निघालाय काय? हो, गोदाकाने विचारलं तर त्यांना सांग मी तासाभरात जाऊन येतो. होय, पण कुठे निघालाय? बाहेर चाललीये, एक महत्वाचं काम आहे. हो वहिनी, म्हणजे काय काम आहे? महाजन सर, हेड सर, ते शाळेत एक उपक्रम राबवत आहेत, त्याच्यात चर्चा ठेवली आहे त्यांनी. तिकडे चालले. आले. तो हेड सर एक नंबरचा आळशी आणि बेक्कल माणूस आहे. तो स्वतःहून उपक्रम नाही नाही ढेकळायचा करतोय. म्हणजे खोटं बोलली? तसं तर ती कधी खोटं बोलत नाही, पण महाजन कारण काय पटना झालंय. चंदे, नक्कीच काहीतरी गोम आहे बघ. तू एक काम कर, इथं घरी थांब आणि घरावर लक्ष ठेव. मी बघून येते काय गोम आहे ते. ताई,
लय भारी झालाय उपमा. अजून घे रे उपमा. होय ताई, तुमच्यासारखी देव माणसं भेटली बघा आम्हाला, लय बरं झालं. आम्ही कसली देव माणसं, आम्ही साधी माणसं. अहो देव तरी कुठं म्हणतो मी जगात भारी आहे म्हणून. ही शायनिंग मारायची सवय माणसांचीच आहे बघा. देव साधाच असतोय, तुमच्यासारखा आणि माझ्या रानासारखा. बरं, तर राणा आहे ना मग अजिबात फिकर करायची नाही. हा तू म्हणलास तसं माझी ढाल मी पुढे केली बरं का. अंजलीला बराबर गुंडाळलाय मी. आता ती अंजलीच रानाच्या विरोधात उभी राहणार. तुमचं काम एक नंबरच असतोय मामा. बेस्ट बेस्ट. काय बेस्ट? तो रान अजून ऑन नाही. तू आधी सापडायला पाहिजे का नाही. आता त्याच्या बायकोचं मध्येच काय काढलंय. एक मिनिट मोहिते साहेब, एक मिनिट. हा हे घ्या. ते एक गोष्ट आहे बघा, त्या गोष्टीत राक्षसाचा जीव कसा पोपटात असतोय तसा आहे ते. रानाचा जीव आहे की नाही त्या अंजलीमध्ये अडकलेला आहे. राणा आणि अंजली यांची ताटातूट झाली की राणा निम्मा गेलाच म्हणून. आणि मग ती अंजलीच रानाला धरून देणार. वा 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 मामा. आहा, बघितलं बघितलं कसा राजकारणी डाव टाकलाय तो. मामा या वेळेला आमदारकी फिक्स. बोला का. अहो मामा, ती अंजली तुमच्या घरी यायली. काय अगं पण मगा चालतो ना मी तिकडं. अहो मला बी काही कळलं ना. हो मगाशी तुम्ही चांगलंच तिला घरी गुंडाळलं होतं, पण आता तिला डाऊट आलाय बहुतेक. म्हणजे तिच्या बोलण्यात तसं वाटत होतं. तेव्हा जरा सावध राहा. बरं ठीक आहे. हा पप्या होते अंजलीला का नाही डाऊट आलाय. ती इकडे जायला निघाली आहे. काय बोमला. हो मामा, आता मी म्हणलं होतं तुमची आमदारकी फिक्स आहे, तोपर्यंत डिपॉझिट जप्त व्हायची चिन्ह दिसायला लागली. कसं मामा, मामा काहीतरी करा, काहीतरी करा. तो राणा लय डेंजर आहे, काहीतरी करायला पाहिजे. अरे 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आता तुझंच नाव काढत होतो आम्ही. 100 वर्ष तिकडे 100 दिवस बी जगायची इच्छा नाही मला. हे बाबा असं काय बोलायलास, काय झालं आता. अरे मी अंजली बाईसनी समजवायला गेलो होतो ते काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. अरे त्यासनी काय पटनाच झालंय. उलट मलाच धमकी दिल्या की पोलिसांनी फोन करते म्हणून. मग सांग की 100 वर्ष जगून काय करू मी. नवरा बायको हाय तिथं समज गैरसमज असायचंच.
एवढं मनाला लावून घ्यायचं नाही. धर चहा घे. अहो ताई तो चहा घेत नाही, तो चहा मी घेतो. त्याला दूध द्या. मला काय बी नकोय. राणा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अंजली वहिनीसनी जो पण समजत नाही तो पण आपण समजवायचं बघ. हा नाही बरकत, अंजली बाईंच्या मनात फिट झाले. आता काय बी करून मामाचं पितळ उघडं करायला पाहिजे बघ. पण समजत पहिले त्या अक्काला ओळखलं पाहिजे. राणा शिव मामा तुला मारा टपलाय ना. मला तर वाटतंय त्या धनवड्याच्या प्रकरणात हे मामानेच तुला अडकवलंय. आपण एक काम केलं तर या धनवड्याचा आणि मामाचा काय संबंध हे हुडकून काढलं तर. अरे माझ्या बी डोसक्यात आलेलं. अरे डोक्यात आले मग का तिथे ववाळत बसलायस होय. काढ की हुडकून. का सगळं मीच करायचं. तुझ्या अंगात परत जोर आलाय वाटतं. अरे जोर दावल्याशिवाय तू चाळवत येत नाहीस. आता एक काम कर, मी त्या मामावर नजर ठेवतो. तू जाऊन त्या धनवड्याची सगळी माहिती काढ. राणा आता ह्या पळापळीचा लय कटाळा आलाय रे. अरे पण तुझा हात ताकद होती की जरा हातात. अहो ताई तू माझा दोस्त माझ्या बरोबर असल्यावर मला कसली बी फिकर नाही बघा. हा? वय ताई आम्ही जाऊन येतो. जावा पर काळजी घ्या बाबांनो. होय. चल रे. अंजली तू इथं मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ये ये बस. मामा तुम्ही मला म्हणालात की राणाजींनी तुम्हाला धमकी दिली होती म्हणून. होय अगं, काल रातच्याला तो भडकून इथं आला आणि त्यानं मला धमकी दिली. ते माधुरीनं पैसे द्यायचं नाही सांगितलं ना, त्याचा राग आहे. पण मग ते आले होते तेव्हाच तुम्ही मला का नाही सांगितलं. आणि माधुरीच्या जीवाची तुम्हाला एवढीच भीती होती तर मग तुम्ही तिला त्याच रात्री फोन करून का नाही सावध केलं. दुसऱ्या दिवशीची का वाट बघितली. ये तू बस बस सांग बस. काय आहे की राणा असं काही वागल याच्यावर माझा विश्वासच बसला नाही. मला जाम धक्का बसला. मग त्या धक्क्यातनं सावरता सावरता रात गेली. आता हे समजा तुम्हाला ती सांगावं का नाही सांगावं ह्याच विचारात होतो. शेवटी लय विचार करून सांगूया ठरवलं. काय झालं तरी माधुरीच्या जीवाचा सवाल आहे ना. पण राणाजी मला भेटले होते तेव्हा ते मला माधुरीबद्दल किंवा पैशाबद्दल एक शब्दही काही नाही बोलले. ते फक्त तुमचं नाव घेत होते. राणाचा खरा राग माझ्यावरच आहे. म्हणजे मी त्या माधुरीला भडकावलं असं त्याला वाटतंय. अंजली राणा आता अजिबात पहिल्यासारखा राहिला नाही. त्यानं ज्याचा खून केला का नाही त्या धनावड्याच्या घराची फार वाट लागली आहे. त्याची बायको फार कोलमडून गेली आहे का. पण राणाजी म्हणतायत की त्यांनी खून केलेलाच नाही. अगं प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणत असतोय. पण राणानं पैशासाठी धनावड्याचा खून केला असं पुरावा आहेत पोलिसांकडे. तुला मी ते दावतो मग ते विश्वास बसाल का तुझा. मी आता आत आले तेव्हा मी बाहेर पोलिसांची गाडी बघितली. ते पण आहेत का इथे. अगं मी राणाच्या बाजूने बोलतो म्हणून उलट त्यांचा माझ्यावर राग आहे. मग ती गाडी. अगं काल रातच्याला ते पोलीस चौकशी करता आलते ना माझ्याकडं. तेव्हा त्यांची गाडी बंद पडली. ती तशीच राहिली असं. बरं ते सोड. राणानं त्या धनावड्याच्या बाईचे काय हाल केले मी तुला उद्या धावतो. आता विश्वास ठेवायचा का नाही तुझं तू ठरव. अगं पोलिसांनी तर त्यासनी प्रोटेक्शन बी दिले. राणा त्या बाईवर केस मागं घ्यायला आणि खोटी साक्ष द्यायला दबाव आणल अशी शंका आहे पोलिसांना.